श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि आता मी सासरच्या घरची टूर आमची संपलेली आहे, तर तिकडनं मी इकडं माहेरी आली. आता बऱ्याच दिवसांनी खूप म्हणजे वर्षांनी आठवत बसले मी. आठवची सफर झाली आणि इकडून गावाची बघा आठवणी ताज्या झालेल्या आहेत. आणि इकडं हे हनुमानचं मंदिर आहे, येता वेळेसच लागतं आणि त्याच्यासमोरच घर आहे इकडे. तर लहानपणी आम्ही सगळे बहिणी वगैरे आम्ही लहानपणी दिवा लावायला यायचो, तर त्याची आठवण झाली एक. आणि आल्या आल्या बघा हे आमच्या भावांनी भाच्याचं असं काही स्वागत केलेलं आहे, तर पोत्यात टाकून त्याला. आणि इकडे दुपारच्या जेवणाची दुपारचं संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू आहे. इकडे ही माझी चुलती आहे, मोठी चुलती. आम्ही तिला म्हणजे मोठी आई असं म्हणतो सगळेजण. तर इकडे बघा भज्जे वगैरे खाण्याचे चाललेलं आहे. आणि यांच्या इथे पाठीमागे हौद आहे खूप मोठा. तर मी व्हिडिओ शूट करता वेळेस तो पटकन वानर पळून गेला, कॅमेरा ऑन केल्या. आणि दुसरा एक आहे तो खात बसला आहे, त्याला केळी दिली होती खायला. आणि त्यानंतर बघा दुसरं एक वानर आहे, ते मस्त असं पाणी पिते, कारण उन्हामुळे एवढा म्हणजे पाणी प्यायला ही तर रोजच येतात म्हणे. तर मी मस्त असं शूट करून घेतलेलं आहे त्यांचं. तर खूप सारं त्यांनी पाणी वगैरे पिलं आहे आणि खायला पण दिलं होतं. नंतरून सायंकाळच्या टाईमला इकडे मी दुसरी चुलती असते तिच्या घरी गेलेली होती. तर इकडे ह्या सगळे लेकरं बच्चे पार्टी चालू आहे. तर ह्या बघा बहिणीचा मुलगा आहे, तो व्हिडिओ शूट करते म्हणून लपून बसलेला आहे तिच्या पाठीमागे. तर ही आहे चुलती. आणि ह्या जे बहीण आहे दोघीजणी आहेत ते तिकडेच असतो, आम्ही पुण्याला जवळच राहतो. तर इकडे मस्त असं जेवण केलं आम्ही, सर्वांनी जेवून घेतलेले आहेत. आधी माणसांचं वगैरे जेवण झालं, मग आम्ही बहिणी सगळ्या जेवलो आणि सकाळ झाली. त्यानंतरून बघा लहानपणी आपण आजी वगैरे मंजननी आणि राखीने दात घासायची, तर तेच मी आज ट्राय करून बघितलं. तर म्हटलं चला रोज तर आपण पेस्टनीच करतो दात घासतो, तर म्हटलं आज राखीने आणि ते कोळशाने घासून बघूया. ट्राय केलं तर मस्त छान वाटलं, करकरीत दात असे निघाले. आणि इकडं मस्त चहा आणि खारी एन्जॉय केलेली आहे. इकडं मुलांचं पण चाललेलं आहे चहा दूध वगैरे पिणं. आणि त्यानंतरून हे इकडं मस्त असे आंबे तोडून आणलेले आहेत, आंबे उतरवलेत म्हणे कालच आणि आता ते पिकत घातलेले आहेत. तर बघूया आता ह्याची टेस्ट कशी आहे. 2-3 दिवसांनी पिकतील ते. आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले, त्यानंतर तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि मग इकडे आमचं जेवायचं वगैरे आता चाललेलं आहे. तर जेवणात इकडं मिरचू भाकर आहे, चटणी आहे आणि इकडे कशी गावाकडं भाकरीच वगैरे मस्त छान लागतात. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.